Hello, my dear children. Last period, we have begin 1.5 The Necklace Part 1. मागच्या पिरियडला आपण द नेकलेस तो रत्नहार नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केलेली होती आणि त्याच्यात आपण या लेसनचा जो पार्ट 1 आहे भाग 1 आहे त्याला प्रत्यक्ष आपण सुरुवात केलेली होती आणि याच्यात की जी मॅटिल्डा लॉयसेल नावाची जो कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो समाधानी असतो आणि त्याचविषयी आपण पार्ट फर्स्टमधील जे काही पॅरेग्राफ्स आहेत पेज नंबर 24 आहे त्याच्यावर आपण पाहिलं आणि मग एके दिवशी ही जी मॅटिल्डा आहे आणि त्या मॅटिल्डाचे जे मिस्टर आहेत ते मिस्टर की त्यांनी एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजय मुद्रेने घरी आला आणि त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. हे बघ, तो म्हणाला, आणि तुझ्यासाठी मी काय आणलंय. तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली आणि त्यावर छापले होते की माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रॅम्पून सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयसेल म्हणजेच मॅटिल्डा आणि मॅटिल्डाचा नवरा या दोघांनाही मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहोत. अशा प्रकारची ते निमंत्रण पत्रिका होती. परंतु आणि हे सगळं मॅटिल्डाने बघितलं आणि त्याच्यानंतर परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने ती निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली आणि ती काहीतरी बोलली. त्याच्यानंतर ती काहीतरी बोलली आणि मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे आणि जर जायचं असेल तर मी काय कपडे घालावी अशी तुमची अपेक्षा आहे असं मॅटिल्डाने तिचा जो नवरा होता मिस्टर लॉयसेल यांना सांगितलं. त्यानंतर ते बोलले की त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. परत तो म्हणाला की का बरं थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते काय आहे खूपच छान आहे असं त्याने सांगितलं. आणि याच ठिकाणी आपण मागच्या पिरियडला म्हणजेच मागच्या तासिकेला आपण थांबलो होतो आणि इथून आज आपण पुढे बघणार आहोत. बघा या ठिकाणी येथून पुढे बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी एम आय राईट. लास्ट पिरियड वी हॅव पॉज हिअर पेज नंबर 25 या ठिकाणी थांबलो होतो. बघा आपण इथून आता पुढे आज बघणार आहोत. इथून पुढे बघूया. बघा या ठिकाणी ही स्टॉप स्ट्यून डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. ही स्टटर्ड व्हॉट्स द मॅटर लेट सी मॅटिल्डा. कारण मॅटिल्डा खूप नाराज होती कारण त्या मंत्रालयातील जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी तिच्याकडे चांगले कपडे नव्हते आणि जायचं ठरलंच तर मी कोणता ड्रेस परिधान करावा विअर करावा असं तिचं म्हणणं होतं आणि याविषयी मॅटिल्डाच्या नवऱ्याने विचारच केला नव्हता म्हणून ते पण दुःखी झाले होते. आता तेच आपण पुढे बघतोय की ही स्टॉप स्ट्यून डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ म्हणजे काय पत्नी. क्राईंग म्हणजे ओरडणे. ही स्टटर्ड व्हॉट्स द मॅटर लेट सी मॅटिल्डा. स्टटर्ड म्हणजे काय अडखडत बोलणे असा त्याचा अर्थ होतो. स्टटर्ड म्हणजे काय अडखडत बोलणे. स्ट्यून म्हणजे काय स्ट्यून मीन्स व्हॉट स्तब्ध. स्ट्यूनचा अर्थ काय आहे स्तब्ध. अँड डिस्ट्रेस म्हणजे काय फार त्रास किंवा मानसिक दुःखाने डिस्ट्रेस. मॅटर म्हणजे विषय. बघा या ठिकाणी की ही स्टॉप स्ट्यून डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. ही स्टटर्ड व्हॉट्स द मॅटर लेट सी मॅटिल्डा. पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो काय झाला दुःखी झाला. दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला आणि दुःखी होऊन तो तिच्याकडे पाहत राहिला. आणि काय झालं मॅटिल्डा. त्याच्यानंतर तो म्हणाला की व्हॉट्स द मॅटर लेट्स सी मॅटिल्डा. काय झालं मॅटिल्डा आपण बघू काय करता येईल ते. लेट्स सी मॅटिल्डा की काय झालं मॅटिल्डा. व्हॉट्स द मॅटर की काय झालं मॅटिल्डा. लेट्स
सी मॅटिल्डा. आपण बघू काय करता येईल ते, काय करता येईल ते. असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला सांगितले. हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? सुटेबल म्हणजे काय? योग्य. सुटेबलचा अर्थ काय होतो? योग्य. कॉस्ट म्हणजे काय? कॉस्ट मीन्स खर्च, किंमत, मूल्य असं त्याचा अर्थ होतो. ड्रेस म्हणजे कपडे. की हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट? की एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल? तो अडखडत म्हणाला. की एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल? त्याने तो अडखडत बोलला. कोण? मॅटिल्डाचा नवरा. की एखादा योग्य ड्रेसची काय किंमत असेल? योग्य ड्रेसची काय किंमत असेल असं तो म्हणजेच मॅटिल्डाचा नवरा अडखडत म्हणाला. त्याच्यानंतर पुढे बघा. शी थॉट. आता असं म्हटल्यानंतर की एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल असं म्हटल्यानंतर मॅटिल्डाने काय केलं बघा. की शी थॉट फॉर अ मुमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट ॲन इमिडिएट रिफ्युजल म्हणजे काय? नकार. इमिडिएट म्हणजे काय? लगेच, तात्काळ, लगेच किंवा तात्काळ. की शी थॉट म्हणजे काय करणे? विचार करणे. मुमेंट म्हणजे क्षण. कम्प्युटिंग संगणकीय. द कॉस्ट म्हणजे खर्च. अँड ऑल्सो वंडरिंग म्हणजे काय? आश्चर्य. व्हॉट अमाऊंट म्हणजे काय? रक्कम. शी कुड आस्क म्हणजे विचारणे. विदाऊट ॲन इमिडिएट रिफ्युजल. की त्याच्यानंतर बघा की तिने क्षणभर विचार केला. शी थॉट फॉर अ मुमेंट. की तिने म्हणजे कोण? मॅटिल्डाने. की तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशोब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. म्हणजे क्षणभर जेव्हा मॅटिल्डाच्या नवऱ्याने सांगितलं तिला की एखादा योग्य ड्रेस किती किमतीचा मिळेल, तेव्हा तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशेब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. विचार करू लागली. ॲट द लास्ट शी अन्सर्ड हेजिटंटली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक म्हणजे काय? एक प्रकारचं हे चलन आहे. जसं आपल्या भारताचं चलन काय आहे? चलन काय आहे? रुपया. जसं भारताचं चलन आहे तसंच हे एक प्रकारचं फ्रँक चलन आहे. एक प्रकारचं काय आहे? चलन आहे. बघा त्याच्यानंतर की ॲट लास्ट शी अन्सर्ड म्हणजे काय? उत्तर देणे. हेजिटंटली मीन्स वॉट? अनिश्चितपणे. हेजिटंटली मीन्स वॉट? अनिश्चितपणे. हेजिटंटली म्हणजे काय? अनिश्चितपणे. आय डोंट नो एक्झॅक्टली म्हणजे नेमकी. बट आय थिंक म्हणजे विचार करणे. ॲट लास्ट शी अन्सर हेजिटंटली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक म्हणजे विचार करणे. आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स मीन्स वॉट? चलन असा त्याचा अर्थ होतो. जसा भारताचं रुपया हे चलन आहे तसं फॉरेन कंट्रीचं हे फ्रँक्स एक प्रकारचं चलन आहे. त्याच्यानंतर बघा की नेमकी किंमत काय सांगावी याचा ती विचार करू लागली आणि शेवटी ती अडखडत म्हणाली, मला नक्की माहीत नाही. की आय डोंट नो, की मला नक्की माहीत नाही, बट बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमवून घेईल. ही नेमकी किंमत काय आहे हे मला माहीत नाही, पण बहुतेक मी 400 फ्रँक म्हणजे 400 फ्रँकमध्ये मी एखादा ड्रेस जमवून घेईल असं मॅटिल्डाने मिस्टर लॉयझेलला म्हणजेच तिच्या नवऱ्याला तिने सांगितले की 400 फ्रँकमध्ये मी एखादा ड्रेस जमवून घेईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. ही टर्न
He turned a little pale because he had been saving that exactly amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterle. Nanterle with a few friends. He turned a little pale. Pale म्हणजे काय? निस्तेज. पेलचा खरा अर्थ काय आहे? निस्तेज. पेल बिकॉज मीन्स कारण. ही हॅड बीन सेविंग म्हणजे बचत. दॅट एक्झॅक्टली नेमकी. अमाऊंट म्हणजे रक्कम. टू बॉय म्हणजे काय? खरेदी. गन म्हणजे बंदूक. फॉर हंटिंग मीन्स वॉट? हंटिंग म्हणजे शिकार करणे. हंटिंग समर म्हणजे उन्हाळा. इन द कंट्री नियर नांतेर्ले विथ अ फ्यू फ्रेंड्स. कंट्री म्हणजे देश, नियर म्हणजे जवळ, नंतर नांतरले इट इज एका ठिकाणाचं नाव. विथ ए फ्यू फ्रेंड्स. फ्यू म्हणजे काही, फ्रेंड्स म्हणजे मित्र. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बॉय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नांतेर्ले विथ अ फ्यू फ्रेंड्स. बघा या ठिकाणी आता हे ऐकल्यानंतर त्याचा चेहरा म्हणजे कोणाचा? मॅटिल्डाचा जो नवरा आहे त्याचा चेहरा थोडा उतरला. कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नांतेर जवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्याकरिता त्याने राखून ठेवलेले होते. नेमके तेवढेच 400 फ्रँक. तो की त्याचे जे मित्र आहेत त्या मित्रांबरोबर जे नांतेर जवळ एका प्रदेशात शिकारीकरिता बंदूक विकत घेण्यासाठी त्याने तेवढेच 400 फ्रँक्स त्याने राखून ठेवलेले होते. म्हणून तो थोडासा काय झाला होता? नाखुश झाला होता. की ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बॉय अ गन फॉर अ हंटिंग समर in the country near Nanterre with a few friends. However means असे असले तरीही. However, he said, very well, I can give you 400 francs. की तरीही तो म्हणाला. However, he said, तरीही तो म्हणाला की very well, ठीक आहे. I can give you 400 francs. की मी तुला 400 फ्रँक देतो. तरीही तो म्हणाला, मॅटिल्डाचा नवरा तरीही तिला म्हणाला की ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो. बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. रिअली म्हणजे खरोखर. ट्राय म्हणजे प्रयत्न. परंतु की बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे, असं त्याने तिला सांगितले देखील. की पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस तू काय कर? विकत घे, असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला सांगितले. नेक्स्ट वन. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मादाम लॉयझेल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँजियस, दाव हर ड्रेस वॉज रेडी. द डे ऑफ द पार्टी नियर म्हणजे काय? जवळ. पार्टी म्हणजे मेजवानी. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मादाम लॉयझेल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँजियस, दाव हर ड्रेस वॉज रेडी. सॅड मीन्स वॉट? दुःखी. रेस्टलेस मीन्स वॉट? अस्वस्थ किंवा बेचैन असा त्याचा अर्थ होतो. अँड अँजियस मीन्स वॉट? चिंता. अँजियस मीन्स वॉट? चिंता. अँड सीम्ड मीन्स वॉट? होती. सीम्ड मीन्स होती. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मादाम लॉयझेल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँजियस, दाव हर ड्रेस वॉज रेडी. की तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मादाम लॉयझेल दुःखी, सॅड, रेस्टलेस, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. की तिचा पार्टीचा जो ड्रेस होता तो ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मादाम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. का? पार्टीचा ड्रेस तर तयार होता, तरी जशी पार्टी जवळ येऊ लागली तशी
मादाम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन का होऊ लागली तेच आता आपण पुढे बघणार आहोत. वन इव्हेनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर. की वन इव्हेनिंग, की एका सायंकाळी, इव्हेनिंग म्हणजे काय, सायंकाळी. हजबंड म्हणजेच नवरा किंवा पती. की एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय झालंय. की व्हॉट्स द मॅटर, काय झालंय. की एके दिवशी एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय झालंय. यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. त्याच्यानंतर तो काय म्हणाला बघा मॅटिल्डाला, की गेले 3 दिवस तू विचित्र वागते आहेस. स्ट्रेंज म्हणजे काय, विचित्र. यू हॅव बीन ॲक्टिंग अभिनय असा त्याचा अर्थ होतो. यू हॅव बीन स्ट्रेंज विचित्र. दीज लास्ट 3 days, की यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days, की गेले 3 दिवस तू विचित्र वागते आहेस, वागणूक करीत आहेस, असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला सांगितले. शी रिप्लाय. बघा पुढे बघूया आपण नेक्स्ट पॅरेग्राफ काय आहे ते. बघा या ठिकाणी की ती मागच्या 3-4 दिवसांपासून खूप विचित्र वागत आहेस असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला सांगितले. अँड देन व्हॉट हॅपन. शी रिप्लाय आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. शी रिप्लाय म्हणजे काय, प्रत्युत्तर देणे. रिप्लाय मीन्स प्रत्युत्तर देणे. आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर म्हणजे काय, परिधान करणे. अँड अपसेट म्हणजे काय, नाराज. अपसेट मीन्स व्हॉट, नाराज. अँड सिंगल स्टोन या ठिकाणी आपण त्याचा अर्थ घेऊ मौल्यवान हिरा. स्टोनचा एक खरा अर्थ काय होतो, दगड असाही त्याचा अर्थ होतो, पण या ठिकाणी आपण मौल्यवान हिरा असा अर्थ घेऊ. ज्वेल्स दागिने. की शी रिप्लाय आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर. की माझ्याकडे दागिने नाही, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी काय आहे, दुःखी आहे. मी अपसेट आहे, मी दुःखी आहे, मी नाराज आहे, असं तिने काय दिला, रिप्लाय दिला, प्रत्युत्तर दिला. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं तिने उत्तर दिले. का, कारण माझ्याकडे दागिने नाही, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी काय आहे, दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं मॅटिल्डाने तिचा जो नवरा आहे त्या नवऱ्याला काय दिले, रिप्लाय दिले, प्रत्युत्तर दिले. त्याच्यानंतर पुढे की खरंच ती पार्टीला गेलीच नाही, पार्टीला गेली किंवा गेली नाही, तेच आता आपल्याला पुढे बघायचं आहे. यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर्स. की यू कुड विअर फ्लॉवर्स म्हणजे काय, फुले. विअर मीन्स परिधान करणे. ही सेड दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर म्हणजे काय, वर्ष. अँड फॅशनेबल म्हणजे काय, अद्ययावत पद्धतीचा फॅशनेबल. त्याच्यानंतर मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला काय सांगितले, की यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर्स. तू फुलं माडू शकतेस, तो म्हणाला. सध्याच्या काळात त्याची काय आहे, फॅशन आहे. की जे फ्लॉवर्स आहे, जे फुलं आहेत ते फुलं माडू शकतेस, तो म्हणाला. सध्याच्या काळात त्याची फॅशन आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. आता असं मॅटिल्डाच्या नवऱ्याने मॅटिल्डाला सांगितले. त्याच्यानंतर शी वॉज नॉट कन्व्हिन्स म्हणजे काय, सहमत किंवा च्याबद्दल खात्री पटणे असा त्याचा अर्थ होतो, किंवा सहमत. बट शी वॉज नॉट कन्व्हिन्स, तिची काही समजूत पटेना तिला. म्हणजे तिचा जो नवरा आहे त्या नवऱ्याने सांगितलेलं तिला त्या मताशी ती सहमत नव्हती. देन नेक्स्ट डे
The next day she went to her friend's house and told her of her distress. Distress म्हणजे काय? दुःख. डिस्ट्रेस मीन्स दुःख असं त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी. द नेक्स्ट डे शी वेंट म्हणजे जाणे, टू हर फ्रेंड म्हणजे मित्रमैत्रिणी, हाऊस घर, अँड टोल्ड म्हणजे सांगणे, हर ऑफ हर डिस्ट्रेस. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. की दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा, तिने आपली दुःख तिला सांगितले. म्हणजे दुसऱ्या दिवशी ती म्हणजेच मॅटिल्डा तिची जी मैत्रिणी आहे त्या मैत्रिणीकडे गेली आणि तिच्या मैत्रिणीकडे गेल्यानंतर तिची जी व्यथा आहे, तिचे जी दुःख आहे ते दुःख तिने सांगितले. मादाम फॉरेस्टियर म्हणजेच मॅटिल्डाची जी मैत्रिणी होती ती कोण होती? मादाम फॉरेस्टियर. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड wardrobe, took out a large box, brought it back, opened it and said to Madame Loise. म्हणजे जी मॅटिल्डा आहे त्या मॅटिल्डाची मैत्रिणी कोण होती? मादाम फॉरेस्टियर. वेंट जाणे, वेंट टू हर मिरर वार्डरोब मीन्स वॉट? कपाट असा त्याचा अर्थ होतो. मिरर म्हणजे काय? आरसा. वार्डरोब कपाट. टूक आउट अ लार्ज बॉक्स. लार्ज म्हणजे काय? मोठी पेटी. लार्ज बॉक्स. ब्राउट म्हणजे काय? आणणे. ब्राउट मीन्स आणणे. ओपन इट अँड सेड टू मादाम लॉइसे. आता तिच्याही दुसऱ्या दिवशी जी मॅटिल्डा आहे ती मॅटिल्डा तिची जी मैत्रिणी आहे त्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. त्याच्यानंतर मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली. आणि ती घेऊन परत आली. अँड मादाम लॉयसेलला म्हणाली, यातून निवड कर माझ्या लाडके. यातून निवड कर, चूज माय डिअर. यातून निवड कर माझ्या लाडके, माय डिअर माझ्या लाडके. असं मॅटिल्डाची जी मैत्रिणी आहे, कोण होती मॅटिल्डाची मैत्रिणी? मादाम फॉरेस्टियरने कोणाला सांगितले? मॅटिल्डाला सांगितले की मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वार्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स, ब्रॉट इट बॅक, ओपन इट अँड सेड टू मादाम लॉइसे, चूज माय डिअर. की मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मादाम लॉइसेलला म्हणाली, यातून निवड कर माझ्या लाडके. असं मॅटिल्डाला तिची जी मैत्रिणी आहे कोण? मादाम फॉरेस्टियरने मॅटिल्डाला सांगितले. त्याच्यानंतर फर्स्ट मॅटिल्डा सो सम ब्रेसलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. फर्स्ट मॅटिल्डा सो म्हणजे पाहणे, सम म्हणजे काही, ब्रेसलेट मीन्स वॉट? ते तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजच नाही. ब्रेसलेट मीन्स वॉट? बांगड्या किंवा कंकण असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणतात ब्रेसलेट म्हणजे काय? बांगड्या किंवा कंगण. पर्ल मीन्स मोती. त्याच्यानंतर फर्स्ट मॅटिल्डा सो सम ब्रेसलेट, देन म्हणजे नंतर, अ पर्ल नेकलेस. मॅटिल्डाने प्रथम सोन्याची काही कडी किंवा कंगणे पाहिली, मग एक मोत्याचा हार. त्याच्यानंतर तिने एक मोत्याचा हार पाहिला. शी ट्राय ऑन द ज्वेलरी इन द मिरर म्हणजे आरसा, ज्वेलरी म्हणजे दागिने, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. शी ट्राय ऑन द ज्वेलरी इन द मिरर. तिने ते दागिने आरशात बघून घालूनही पाहिले. तिने म्हणजे कोणी? मॅटिल्डाने. शी ट्राय ऑन द ज्वेलरी इन द मिरर. तिने ते दागिने आरशात बघून घालूनही पाहिले. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. शी केप्ट आस्किंग म्हणजे काय? विचारणे. यू हॅव नथिंग म्हणजे आणखी नाही का? यू हॅव नथिंग एल्स, की आणखी काही नाही तुझ्याकडे. ती विचारत राहिली की आणखी नाही तुझ्याकडे. म्हणजे जी मॅटिल्डा आहे ती मॅटिल्डा विचारत राहिली. वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक म्हणजे आवडणे.
वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही. की आणखी भरपूर आहेत माझ्याकडे दागिने, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही, ते मला माहीत नाही. नो नो म्हणजे माहीत असणे, पण या ठिकाणी डोंट नो. परंतु आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला माहीत नाही, असं मादाम फॉरेस्टियरने मॅटिल्डाला सांगितले. म्हणजे इथपर्यंत आता पार्टीला जाण्यासाठी तिचा जो ड्रेस आहे तो ड्रेसही तयार होता, परंतु परंतु तिच्याकडे दागदागिने किंवा मौल्यवान असे हिरे परिधान करण्यासाठी नव्हते. म्हणून ती तिची जी मैत्रिणी आहे मादाम फॉरेस्टियरकडे गेली आणि तिथं तिने की जे दागदागिने आहे ते दागदागिने पाहिले आणि पाहिल्यानंतर ती परत तिला विचारू लागली की आणखी काही नाही तुझ्याकडे. ती विचारत राहिली, आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला माहीत नाही, असं मादाम फॉरेस्टियरने मॅटिल्डाला सांगितले. म्हणजे इथपर्यंत आपण आज पाहिलं. त्याच्यानंतर पुढच्या पिरियडला जे रिमेनिंग पॅरेग्राफ्स आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. इथपर्यंत जे आज आपण जेवढे पॅरेग्राफ्स आपण या ठिकाणी पाहिलेत बघितलेत, त्याविषयी जर तुमच्या मनात काही शंका असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. थँक्यू. धन्यवाद.